रामकृष्ण हरी. नवनवीन सांप्रदायिक कीर्तन, चाली, भजन, प्रवचन, कथा आणि सर्व सांप्रदायिक कार्यक्रम बघण्यासाठी आत्ताच आपल्या वारकरी संप्रदाय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन कार्यक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. सर्वांनी हाताने टाळी, हाताने टाळी, मुखाने नाम, हाताने टाळी, मुखाने आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्यांचा नाश झाला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. विठ्ठल 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 हे पांडुरंगा करू, पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन. 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 दुसरे चरण संतांची, दुसरे
कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार वा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सोपान देवा मुक्ताई परेशा ठावत्या सर्वेशा करा तटी. इवं तत्प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली विविध तापाची करावया धाराई विविध तापाची करावया धाराई. या भक्ताला की तू भावाची निर्माणी आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे भक्ताला तू पावस निर्माणी आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा जोगवा आईचा जोगवा 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 मागे आईचा जोगवा जोगवा मागे. काशाई माता की जय. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्ता लागी तुपावसी निर्वाणी. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त स्थळी आजच्या कीर्तनरूपी चिंतनाकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचा खांब असं ज्यांना आदराने म्हटलं जातं. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत असं वारकरी संप्रदायाचा आधार होण्याचं काम ज्यांनी केलं. जगाच्या पाठीवर एकमेव संत आहेत जे नुसते संत नाहीत, ते शांत आहेत. आणि नुसते शांत नाहीत तर श्रीमंत आहेत. अशा तीनही लक्षणांनी युक्त असणारे संत, शांत आणि श्रीमंत. शांतिब्रह्म पैठण निवासी संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा एकनाथ महाराजांच्या हरिपाठामधला हा अभंग असल्या कारणामुळे आपण नको खेद करू हे ध्रुवपद घेण्याऐवजी हरिमुखी गाता हरपली चिंता हे ध्रुवपद या अभंगाला लागू करणार आहोत. विठ्ठल परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. या न्यायानं आज या ठिकाणी परम आदरणीय काशाई माता आणि या काशाई मातेच्या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं गेली अनेक वर्षांपासून चालू असलेला हा कीर्तन महोत्सव, नाम सप्ताह, आणि या नाम सप्ताहातली गेल्या 8 ते 9 वर्षापासून सलग माझ्यापरे चालू असलेली ही कीर्तन सेवा सर्वच ग्रामस्थ मंडळी, चास, नळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा महिला कीर्तन महोत्सव. आणि आमचे असणारे ज्यांना आम्ही आमच्या वडिलांच्या ठाई मानतो ते परमादरणीय जगनशेठ अर्थात आमचे अण्णा
अण्णांच्या आशीर्वादानं गेली अनेक वर्ष आईची सेवा करण्याचा हा योग या ठिकाणी येतोय. अण्णांचे सुपुत्र असणारे आमचे स्नेही आदरणीय दशरथ दादा आणि सर्वच ग्रामस्थांच्या माध्यमातून मला एक वाटतं, महाराष्ट्रामध्ये मी नेहमी सांगत असते भैया, अनेक ठिकाणी कार्यक्रम करण्याचा योग आला. कोरोनाने आम्हाला जागेवरती आणलं सुद्धा. पुन्हा एकदा कुठेतरी भगवंताची कृपा दृष्टी आपल्यावरती होतीये म्हणून या पुन्हा महोत्सवांना सुरुवात झाली आहे, पुन्हा नामस्मरणाला सुरुवात झाली आहे. हे आपलं परमभाग्य आहे. पण अनेक महाराष्ट्रामध्ये कितीही आणि कुठेही कीर्तन करू देत, कीर्तनाचा जो नाद आहे, कीर्तनाची जी रंग देवता आहे, ती कुठेही जरी कार्यक्रम केला तरी कीर्तनाचा नाद मात्र पूर्ण करायचा असेल तर त्याला नळवाडीत यावं लागेल. मला हे तोंड देखलं मी बोलत नाही, फक्त इथे आल्यावर मी बोलत नाही, कुठेही जाऊ देत. मला इथल्या कार्यक्रमाचा जो आनंद आहे ना, तो आनंद इतर कुठे घेताच येत नाही. आणि याचं कारण आहे, महाराज, इथे कीर्तनामध्ये या ज्या शक्ती आहेत ना, ह्या सगळ्या भगवतीची रूप आहेत. किती कलेवरती प्रेम करावं आणि भगवंतानी किती कला या शरीरामध्ये भरून द्यावी, असं जर कुणाला वाटत असेल की कलाकारी या अंगामध्ये किती मुरलेली असावी आणि कलाकार किती पटीचा पोचलेला असावा, हे ज्याला पाहायचं असेल ना, त्यांनी या कलाकारांकडे पाहावं. यांना पाहिलं, मला यांना सगळ्यांना पाहिलं की माझ्या भगवतीची अनन्य रूप यांच्यामध्ये दिसतात. आणि या सगळ्यांच्या मध्ये माझ्याकरता माझ्या मोठ्या भावा इतकं माझ्यावरती प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या मी आशीर्वाद म्हणेल, कारण मोठ्या भावाचा नेहमी आशीर्वादच असतो, ज्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला आणि तिथं कीर्तन केल्यानंतर मनाला जो आनंद मिळाला, तो आनंद अविस्मरणीय आनंद आहे. असा आनंद ज्यांच्या गाण्यामध्ये मिळतो, असा अवघ्या महाराष्ट्राची असणारी गाणं कोकिळा, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं गायन क्षेत्रामध्ये, असे आदरणीय आमचे रोहिदास भैया जगदाळे दादांच्यामुळे आज हा दुग्ध शर्करा योग अनुभवायला मिळतोय. हे सगळं देणं त्यांचं आहे, त्याच्यामुळे त्यांचे द्यावे एवढे ऋण कमी आहेत, ऋण कमी आहेत त्यांचे. त्याच्यामुळं भैया तुमच्यामुळे ही सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्यावरती खूप मोठी प्रेमाची साथ ज्यांना कीर्तनामध्ये ज्यांची नेहमी असते, त्यादन्य उत्तम बाबा, गोड गाणं, या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा गळा किती गोड आहे याच्यावरती विश्वास बसत नाही, असे आदरणीय उत्तम बाबा. त्याचबरोबर अगदी आत्ता हमरातुमरीची लढाई झाली आणि त्या हमरातुमरीच्या लढाईमध्ये हम भी किसी से कम नहीं असे असणारे आदरणीय आमचे गोकुळाबा, तेवढ्याच पटीमध्ये सुंदर असं गाणं पेश करण्याचा सुंदर प्रयत्न गोकुळाबांचा. खूप सुंदर गाणं आहे त्यांचंही, त्यांनाही धन्यवाद. आणि आज नव्याने भगवतीचा एक आविष्कार माझ्या पुढे आला, तो आविष्कार म्हणजे संतोष दादा. गाणं किती सुंदर असावं, गाण्यामध्ये किती माधुर्य असावं, गाण्यामध्ये किती नजाकत असावी, किती सुंदर शब्द आहेत हे. आणि असं ज्यांचं गाणं आहे की ज्यांचं गाणं ऐकावं आणि ऐकत राहावं, अशी नाजूक गोडी ज्यांच्या आवाजाला सुंदर किनार लाभलेली आहे, असे आदरणीय संतोष दादा. तुमचं गाणं ऐकून परम आनंद वाटला. टाळकरी मंडळी, विणेकरी दादा आणि या सगळ्यांना आपल्या गाशामध्ये गुंडाळून घेणारे आणि खऱ्या अर्थानं शुकाचार्यांच्या कीर्तनात एकच राजा आहे पकवाज वाजवणारा, पण आमचं परम सौभाग्य आहे, आमच्या कीर्तनात 2-2 राजा आहेत पकवाज वाजवाय. आणि त्या 2 राजांवरती आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमचा ज्यांचा ऋणानुबंध त्या ठिकाणी जपलेला आहे, टिकलेला आहे, असे आदरणीय मृदंगाचार्य, मृदंग रत्न हरिभक्तीपरायण नितीनजी दादा गोडसे, ज्यांचा पखवाज ऐकल्यानंतर कदाचित डोलकी सुद्धा जिथे कमी वाटावी
एवढी सुंदरता. आणि खरंच वर्णन करायला काय, वर्णन करायला भगवंतानी सुंदर मुख दिलंय, का नको वर्णन करायला, आहे म्हणून. त्याच्याकरता तुम्ही निश्चित खूप मोठी तपश्चर्या केलेली आहे. आणि त्यांच्यासोबत हे नवीन उमललेली कळी, पण ती कळी सुद्धा मी किती मोठी आहे, मी किती मोठी आहे हे दाखवण्याचा खूप मोठा केलेला हा सुंदर प्रयत्न. आणि तो प्रयत्न नुसता प्रयत्न नाही, तो यशस्वी प्रयत्न करणारे संकेत दादा आरोटे. सुंदर, अतिशय सुंदर पखवाज. त्यांच्या तब्येतीकडे पाहिल्यानंतर शंका येते की खरंच या बाबाचे हात नेमके कसे आहेत. वा, अतिशय सुंदर. आणि आपल्या सगळ्यांना श्रोतृवर्गापर्यंत पोचवणारी सुंदर ध्वनी व्यवस्था. दादा खूप सुंदर. दादांची शूटिंग आम्हाला महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर पोचवण्याचं काम दादांच्या निमित्तानं होत आहे, त्यांनाही धन्यवाद. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले आपण सर्व मायबाप, मायभगिनी, पुरुष मंडळी. यावर्षी मागच्याच वर्षी फक्त खंड पडला. मला आधीच दशरथ दादांनी फोन करून सांगितलं होतं, ताई कोरोनामुळे आपण कार्यक्रम करणार नाहीत, पण यावर्षी मात्र पहिला फोन रोहिदास भैयाचा, ताई कीर्तन घ्यायचंय. म्हणलं चला, आनंद परत मिळणार आहे. आणि तो आनंद आज या ठिकाणी कशाई मातेच्या परम आशीर्वादानं आपल्याला प्राप्त होतोय. सगळे धन्यवाद तिला, जे द्यायचे ते तिला देऊयात. अभंग संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा मला जगाच्या इतिहासामध्ये, वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये सगळी संत मालिका जर तुम्ही अनुभवलीत, या सगळ्या संत मालिकेमध्ये सर्वच संत प्रचंड गरिबी अवस्थेतून गेलेले आहेत. सगळ्या संतांना तुम्ही पुढे घ्या, सगळ्या संतांचं चरित्र अवलोकन करून बघा. अवलोकन केल्यानंतर लक्षात येतं, नुसतं दारिद्र्य नाही, 18 विश्वे दारिद्र्य. माणसं 18 विश्व म्हणतात. विश्व नाही, विश्व म्हणजे जग. विश्व नाही, विश्वे. विश्वे शब्दाचा अर्थ होतो म्हणजे त्या 18ला गुणायचे. त्या 18ला गुणायचे. त्या 18ला एकदा का तुम्ही गुणलं की त्या 18ला गुणल्यानंतर त्याची संख्या येते 18 गुणिले 10 बरोबर. 18 10 किती बोला ना. हा बरोबर आहे. मुलांचं सध्या अवघड आहे, कारण मागच्या वर्षी शाळाच बंद आहेत. उत्तरच काय द्यावी. 180. 18 10 180. आणि मराठी वर्ष, आपल्या ज्या मराठी वर्षाची कालगणना केली तर मराठी वर्षाची कालगणना ही 360 दिवसांची आहे. 360 दिवसांची आहे. आणि या 360 दिवसामध्ये एकही दिवस दारिद्र्याशिवाय ज्यांनी उपभोगलाच नाही त्याला म्हणायचे 18 विश्वे. ज्यांनी 18 विश्वे दारिद्र्य अनुभवलं, कोणत्याही संताचा संसार तुम्ही पहा. मी का सांगते, कारण आपल्याला नाथ बाबाची तुलना करायची म्हणून. कोणत्याही संताचं अवलोकन करा तुम्ही. संतश्रेष्ठ नामदेव महाराज, आज एक दिवशी मध्यरात्रीची वेळ आहे रोहिदास भैया, आणि त्या मध्यरात्रीच्या वेळेला नामदेवरायांच्या धर्मपत्नी राजाई या रुक्मिणी मातेच्या रावळामध्ये गेलेत. आणि रुक्मिणी मातेच्या रावळात जाऊन रुक्मिणी मातेला जाब विचारलाय. हात नाही जोडला, जाब विचारलाय. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत, राजाई वृत्तांत सांगे माते. रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमाराला राजाई रुक्मिणी मातेच्या पुढे उभे आहेत. आणि रुक्मिणी मातेच्या पुढे उभा राहून सांगितलंय, नाही अन्न वस्त्र खाया जेवायासी, नाचे अहरणीशी निर्लज्जेसी. भला मानस तुम्ही उमजोनी सांगा, राजया नामयाची कांता बरी नव्हे. हात जोडले आणि हात जोडून सांगितलं, सप्रमाण तुम्हाला सांगते. रुक्मिणी मातेच्या पुढं राजाईनं सांगितलं, आई साहेब समजून सांगा. अहो रुखुमाबाई विठोबाशी सांगा, प्रताराची कागा बेडे केले, प्रताराची कागा बेडे और माई प्रताराची सांगा,
सांगा व्रतराती का गायन केले व्रतराती का गायन केले रुक्माबाई बाची सांगा व्रतराती का गायन केले व्रतराती का गायन केले क्या बात आहे. रोहिदास भैया म्हणजे याच्यात त्यांनी सेंचुरी केलेली आहे आतापर्यंत, त्याच्यामुळे ही प्रमाणे त्यांना अवघड नाहीये. हो रखवाबाई विठोबासी सांगा भरतारासी कागा वेडे केले. अहो सांगा, अहो तुमच्या बुवानी आमचा बुवा बिघडवलाय. सांगा भला माणसं तुम्ही उमजवणी सांगा, राजया नामयाची कांतावरी नव्हे. तुम्ही सांगा की बस करा आता. हा, कारण थोडी थोडी नाही, 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अण्णासाठी. अहो 14 माणसं आहेत माझ्या घरामध्ये, पण अण्णा करता त्यांना दारोदार हिंडावं लागतंय. याचा अर्थ नामदेवरायांचं कुटुंब सुद्धा 18 विश्वे दारिद्र्याने ओतप्रोत आहे. चला याच्याही पुढे जगद्गुरु तुकोबार आहे. दुष्काळी आटीला द्रव्य लेलामान, स्त्री एकान्न करिता मेली. याच्याही पुढे जाऊन सांगतात आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर झाके आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर झाके जाऊ पुढती भिके कुत्रे घरा किती कुत्री घरा किती नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा जाऊ पुढती भिके कुत्रे घरा किती कुत्रे घरा किती नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा नांदनु काहीच सांगा तुकोबारायांची परिस्थिती आहे. आम्ही सदैव सुडके जवळी येतात चोर धाके, जाऊ पुढती भिके कुतरी घर राखीती किंवा दार राखीती. अर्थात तुकोबारायचा संसार सुद्धा ओतप्रोत 18 विश्व दारिद्र्याने भरलेला आहे. चला याच्याही पुढे ज्ञानोबार आहे. निवृत्ती ज्ञानदेव भिक्षेसी जात सोपान मजलागी सांभाळीत. ज्ञानोबारायांचं जीवन सुद्धा असंच आहे. पण याला अपवाद ठरले वारकरी संप्रदायामध्ये एकमेव संत एकनाथ महाराज. महाराज जे नुसते संत आहेत, नवल नाही, शांत आहेत. आणि शांत असतील, नवल नाही, श्रीमंत आहेत. एकमेव वारकरी संप्रदायाचा सत्पुरुष आहे, महापुरुष आहे, संत आहे. महाराज ज्या संतांनी लक्ष्मी सोबत सरस्वतीला सुद्धा नांदवलं, त्या संतांचं नाव आहे एकनाथ महाराज. कारण जिथं लक्ष्मी आहे नितीन दादा, तिथं सरस्वती नांदत नाही. आणि जिथं सरस्वती आहे अण्णा, तिथे लक्ष्मी नांदत नाही. का? अहो जगाचा नियम आहे, 2 बुवा 2 जावा 2 आवा. जाग्यात ना तुम्ही, यांचं पटत नाही. अहो याला कोणी देवदेवता तरी कसे अपवाद असतील, नाही पटत. म्हणून जिथं लक्ष्मी आहे तिथं सरस्वती नांदत नाही, आणि जिथं सरस्वती आहे तिथं लक्ष्मी नांदत नाही. एकदा विचारलं सरस्वती मातेनं लक्ष्मी मातेला, सरस्वती लक्ष्मी तू जिथं मी आहे तिथं काय येत नाही, तू कुठं राहते? म्हणजे मी राहते गुजराती मारवाड्यांच्यात. लक्ष्मी मी राहते श्रीमंताच्या घरी, तू? तिने प्रामाणिकपणे सरस्वतीने उत्तर दिलं, मी राहते ब्राह्मणाच्या घरी. मग जिथं मी आहे तिथं तू नाही, आणि जिथं तू आहे तिथं मी नाही. अगं पण तू माझ्या बरोबर का नांदत नाही, याचं उत्तर मला दे. भैया मी या अभंगाची निवड का केली याचं कारण असं आहे, आज आपण स्त्री शक्तीचा जागर करतोय, काशाई मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा जागर करतोय. आणि मला मनोमन वाटलं या अभंगामध्ये आपण सगळ्या स्त्रियांची धारा एकत्र गुंफायची, म्हणून अभंग हा घेतलाय.
विचारले सरस्वती मातेनं लक्ष्मी मातेला, का का मी जिथं आहे तिथं तू नांदत नाही? म्हणली त्याचं असं आहे, कुणाला सांगू नकोस. बायकांचं असं आहे, सांगू नको म्हणलं की ते सांगतातच. सांगू नको म्हणलं की सांगतात. जाऊ द्या, मी नाही त्यातली कडीला वाचली. आपण सगळे असेच आहोत. का नांदत नाही तू? कारण सांगशील का नांदण्याचं? का नांदत नाही मी जिथं आहे तिथं? लक्ष्मी मातेनं प्रामाणिक उत्तर दिलं. म्हटली, काय सांगू तुला? एका आचमणे अगस्ती ऋषीने माझा पिता शोषिला. काय सांगू तुला? म्हटली, माझी व्यथा आहे. लक्ष्मी माता सरस्वतीला सांगते, माझी व्यथा आहे. जिथं सरस्वती आहे तिथं मी का नांदत नाही? व्यथा सांगते लक्ष्मी माता, मी का ब्राह्मणाच्या घरी नांदत नाही? अगं, एक ऋषी होता, ज्या ऋषीने एका आचमनामध्ये माझा पिता शोषिला. कोण? अहो, समुद्र. लक्ष्मी मातेचा पिता. हो, लक्ष्मी माता भगवंतानी मंथन केलेलं आहे. त्या मंथनामध्ये जी 14 रत्न निघाली, त्या 14 रत्नातलं एक रत्न आहे गोकुळावा, ज्या रत्नाचं नाव आहे लक्ष्मी. ज्या रत्नाचं नाव आहे लक्ष्मी. अर्थात ती समुद्रामधून प्रकट झाली, म्हणून ती समुद्राची कन्या, अर्थात समुद्र तिचा पिता झाला ना, वडील झाला. लक्ष्मी माता सांगते सरस्वतीला, आणि त्या माझ्या पित्याला, त्या माझ्या बापाला, त्या माझ्या वडिलाला एका आचमनामध्ये एका ऋषीनं फस्त केला. त्या ऋषीचं नाव आहे अगस्ती. नितीनदादांच्या जवळचे आहेत. आणि त्या अगस्ती मुनीनं एका आचमनामध्ये शोषला. तो अगस्ती ऋषी सुद्धा ब्राह्मणच. इतकंच नाही, गुरुपत्नीसी रतला, क्षयरोग त्या इंद्राला, क्षयरोग त्या चंद्राला. अरे, गुरुपत्नीला रतला, अहिल्या मातेला, अर्थात त्या गुरुपत्नीला रतल्यामुळे त्या चंद्राला एवढा सुंदर स्वच्छ असणारा चंद्र, पण त्याला डाग मिळाला. तो डाग देणारा सुद्धा एक ब्राह्मणच होता, ज्यांचं नाव होतं गौतम ऋषी. डाग मिळाला ना, तो सुद्धा एका ब्राह्मणानेच. चला याच्याही पुढे, अगं इतकंच नाही, माझ्या दस्तूर खुद्द या लक्ष्मीच्या पतीच्या छातीवरतीच्या ब्राह्मणानं लाथ मारली. तो भृगु ऋषी सुद्धा ब्राह्मणच होता. अशा सगळ्यांनी, प्रत्येकाने फक्त माझ्या आप्तिष्टांवरती हाल केलेले आहेत. आणि तेव्हापासून बहुभीते या कुलाला, तेव्हापासून मी यांचा नादच धरत नाही. आणि म्हणून तुला सांगते, जिथं तू आहे तिथं मी नांदत नाही, आणि जिथं मी आहे तिथं तू नांदत नाही. पण अपवाद ठरले एकनाथ महाराज ज्यांनी लक्ष्मी सहित सरस्वतीला नांदवण्याचा पुरुषार्थ पैठण क्षेत्रामध्ये केलाय. साधी सोपी गोष्ट नाही, महाराज वर्णन करतात. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. हे क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर, नांदे गोदावरी तीर. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा क्षेत्र प्रतिष्ठान, क्षेत्र प्रतिष्ठान, नांदे गोदावरी गाव, नांदे गोदावरी गाव. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. पुरुषार्थ केला नाथ बाबांनी, लक्ष्मी सहित सरस्वतीला नांदवले. आणि अशा असणारे एकनाथ महाराज ज्यावेळेला संतांची दृष्टी समाजाकडे पाहण्याची वैद्याची आहे, संतांची दृष्टी ही समाजाकडे पाहण्याची वैद्याची आहे. आणि संत वैद्याच्या दृष्टीनं पाहताना समाजाची नाडी तपासतात.
समाजाची नाडी तपासण्याचं काम संत करतात आणि नाथबाबांना समाजाची नाडी कळलेली आहे. ज्यावेळेला या समाजाकडे पाहिलं 3 प्रकारचे वर्ग या समाजामध्ये दिसली. काही माणसं आहेत जी चिंतन करणारी आहेत, काही माणसं आहेत जी चिंता करणारी आहेत आणि काही माणसं आहेत जी स्मरण करणारी आहेत. 3 माणसं या समाजामध्ये आहेत. मला चिंतेचा उपयोग नाही, चिंतेचा उपयोग नाही, चिंतनाचा उपयोग निश्चित आहे. पण आपलं चिंतन आहे की आपलं चिंतन आहे भूतकाळाचं. कसा होतो मी, काय झालो मी. जे बालपणात आहे ते तारुण्यात नाही, जे तारुण्यात आहे ते वार्धक्यात नाही. आपल्याला चिंता आहे खाटेवरती पडता, चिंता व्यापे तळमळे. खाटेवरती पडला की जी सुरू होते तिचं नाव आहे चिंता. काय होईल उद्या माझं, चिंता. आणि शब्द एकच आहे अण्णा, एकच अनुस्वार आहे चिंता. अनुस्वार काढला की होतं काय, चिता. पण याच्यात एक फरक आहे. अनुस्वार काढला की ती चिता होते, अनुस्वार लावला की ती चिंता होते. आणि याच्यात असा फरक आहे, जी चिंता आहे ती आयुष्यभर जाळते आणि जी चिता आहे एकदाच खाक करते. हो, मग चिंता तुम्ही किती केली तरी त्या आयुष्यभर तुम्हाला जाळणारच आहे. मग चिंता करण्याची कारणच काय. माणसं स्मरण करतात भूतकाळाचं, काय होतं माझ्याकडं आणि काय झालो मी आज. अहो, भूतकाळाचं हे स्मरण करण्यापेक्षा तुम्हाला स्मरण करायचंय ना, तुम्हाला चिंता करू नका आणि स्मरणही ठेवू नका. भूतकाळाचं स्मरण ठेवण्यापेक्षा आणि जीवनामध्ये चिंता निर्माण होण्यापेक्षा चिंतन करा. पण चिंतन करताना एक नियम आहे. चिंतन करताना एक नियम आहे. तुम्हाला चिंतन करायचंय स्वतःचं, प्रपंचाचं, बायका पोरांचं, समाजाचं करूच नका. चिंतन करायचंय तर भगवंताचं करा. जर करायचंच असेल भगवंताचं, पण ते वरवर नको. कसं करा हे पहिल्या चरणात सांगतात. आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती, आवडीने भावे हरी नाम घेती. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, 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 तुझी चिंता त्यासी सर्व, तुझी चिंता त्यासी सर्व, तुझी चिंता त्यासी सर्व. हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरिमुखी गाता हरपणी, हरिमुखी गाता हरपणी चिंता, हरि गाता क्या बात आहे. बाबांकरता खरंच टाळ्या. महाराज सांगतात तुम्हाला चिंतन करायचंय ना, तुम्हाला चिंतन करायचंय ना, चिंतन कशा प्रकारे करा, आवडीने. नुसतं आवडीने नाही, पुढे शब्द जोडला भावे. नुसतं आवडीने करूच नका, त्याच्यामध्ये जर भाव असेल तर त्याला मजा आहे. काही माणसं करतात की चिंतन. एखादा म्हणतो देवा अहो 1.25 कोटी जप लिहिलाय, आता तरी कुणाला कुलदीपक लागू द्या. अहो स्वार्थाने झालं. भावानी कुठे आहे, आवडीनं कुठे आहे.
काही जणांच्या पाठीमाग शेतामध्ये एखादा वाघ लागला म्हणजे त्यांच्या डोक्यात येतं हरिनामा, हरे कृष्णा, गोविंदा, माधवा, मधुसूदना, नारायणा, वाचव वाचव, नाही का? सगळ्यांच्या पाठात आहे, पण गावात आलं की म्हणतो मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. देवाचं नाव घेतलं की पण ते भीतीपोटी. काही माणसं स्वार्थाने घेतील, काही माणसं भीतीने घेतील, पण नाथ बाबांचा आक्षेप आहे, घ्यायचंय स्वार्थाने घेऊच नका, घ्यायचंय भीतीने घेऊच नका. तुम्हाला घ्यायचंय ना तर तुम्ही आवडीने घ्या. हरिनाम आवडीने भावे हरिनाम घेसी. भगवंताचं हरीचं नाव घ्या, पण कसं घ्या? आवडीने घ्या, भावानं घ्या. त्याचा परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. अहो आवडीनं एकदा का भावानं त्याचं नाम स्मरण केलं की आपल्याला चिंता करायची गरजच नाही, आपली चिंता तो करतो. म्हणजे याला तुमच्याकडे काही पुरावा आहे का? म्हणले का नाही, पुरावा आहेच की. पंढरपुरामध्ये नितीन दादा ज्या संतांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं ते संत आहेत, संत श्रेष्ठ चोखोबा आहे. ज्याही वेळेला तुम्ही पंढरपुरात जात असाल सगळ्यात पहिली पायरी आहे कोणाची? बोला की. पंढरपूरला जाताना, अहो पंढरपूरला तुम्ही पाहिलं असेल, निरीक्षण तरी केलं असेल, पहिली पायरी कोणाची आहे? अहो पंढरपुरात गेल्या गेल्या पहिलं दर्शन जे होतं ना ते समोर गेलं की नामदेवरायाचं होतं, पण थोडस उजवीकडे पाहिलं की पहिलं दर्शन होतं चोखोबारायाचं. तिथं चोखोबारायाची समाधी आहे यांना. म्हणजे पहिलं दर्शन होतं ते चोखोबारायाचं, दुसरं दर्शन होतं ते नामदेवरायाचं, आणि मग दर्शन होतं कानोपात्रेचं, आणि मग दर्शन होतं पांडुरंगाचं. याच्या पाठीमागे थोडंसं लॉजिक आहे, थोडंसं लॉजिक आहे. कधीतरी विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येतं. महाराज ही योजून काहीच नाही केलेलं, आपोआप झालंय. तुम्हाला भगवंताकडे जायचंय ना, भगवंताकडे जाणं सोपं नाहीये. भगवंताकडे जायचंय ना, पहिली पायरी आहे ती चोखोबारायची आहे. चोखोबारायची पायरी एवढ्या करताय, तुला देवाकडे जायचंय ना, तुला आधी चोख व्हावं लागेल. कारण माणसं जगामध्ये सगळं वागतात पण चोख वागायचं विसरतात. भगवंताकडे जायचंय ना, आधी तुम्हाला चोख व्हावं लागेल. ज्या वेळेला चोख व्हाल, नुसतं चोख होऊन उपयोग नाही, तुम्हाला नाम घ्यावं लागेल. मग पुढे नामदेव आहेत, नाम घ्यावं लागेल. नुसतं नाम घेऊन उपयोग नाही. ते तुम्ही तोंड देखलं घेतलंय का, वरवर केलंय का नामस्मरण, अंतःकरणातून झालंय का? जर अंतःकरणातून झालं असेल तर तुम्ही कानोबाला पात्र व्हाल. जाग्यात ना, जर नामस्मरण अंतःकरणातून घडलं असेल तर तुम्ही कानोबाला पात्र व्हाल. कानोबाला पात्र झाला की कानोपात्रेचं दर्शन होईल, आणि कानोबाला पात्र झाला की आतमध्ये माझा ब्रह्मांडाचा धनी पांडुरंग परमात्मा विराजमान आहे. या 4 पायऱ्या तुम्हाला पार करायचे, मग भगवंतात मध्ये. किती सुंदर लॉजिक आहे ना. आधी दर्शन होतं ते चोखोबारायाचं. मला या चोखोबारायांच्या बाबतीमध्ये विचार केला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं संतांचं जीवन हे 18 विश्व दारिद्र्याने ओतप्रोत आहे. चोखोबाराई याला अपवाद नव्हतेच की. मला चोखोबारायांच्या संसारामध्ये त्यांची असणारी पत्नी, मंगळवेढ्यामध्ये राहतायत ते, त्यांची असणारी पत्नी आहे जिचं नाव आहे सोयराबाई. लक्षपूर्वक ऐका. सांगणारे अनेक आहेत पण इथपर्यंत पोचवणारे फार कमी आहेत. आणि इथपर्यंत पोचवण्याकरता ते आवडीनंच असावं लागतं, ते भावानंच असावं लागतं, तर ते इथपर्यंत पोचतं. म्हणून ऐका, आता आपण त्या भावामध्ये शिरतोय. ही चोखोबारांची पत्नी आहे सोयराबाई. महाराज या सोयराबाईला दिवस गेलेत आणि या सोयराबाईनं 9 महिने पूर्ण झालेत. मी तुम्हाला आधीच सांगितलं, मला आजच्या अभंगामध्ये फक्त स्त्री शक्तीचं रूप तुम्हाला दर्शवून द्यायचंय. या सोयराबाईला 9 महिने पूर्ण झालेले आहेत आणि या सोयराबाईनं चोखोबारांना आवाज दिला, स्वामी चोखोबाची कांता असे ती गर्भीण झाली तिसी 9 मास पूर्ण. सप्रमाण जे बोलायचंय ते बोलावं. चोखोबारांची पत्नी आणि असणारी सोयराबाई. महाराज या सोयराबाईंना दिवस गेलेले आहेत आणि सोयराबाईंनी चोखोबाराया पुढे हात जोडले, स्वामी अहो माझे 9 महिने पूर्ण भरलेत, कधीही
मला बाळ होईल मला माहित नाही, आणि घरा माझी असावी साहित्य, घरा माझी घरामध्ये साहित्य असावं तर माझं बाळणपण सुखरूप होईल. बघा काहीतरी किती किती तुम्ही फक्त आणि फक्त टाळ वाजवत राहणार आहात, फक्त आणि फक्त त्याचं नाम घेत राहणार आहात. हो काहीतरी प्रपंचाकडे लक्ष द्या. चोखोबाऱ्याने ऐकलं. रोहिदास भैया ऐकल्याबरोबर चोखोबाऱ्याचं थोडेसे हातबल झाले, काही बोललेच नाही ते सोयराबाईला. घराच्या बाहेर आले, पंढरपुराकडे पाहिलं ना, हात जोडले, म्हटले देवा मला माहित नव्हतं प्रपंचात एवढी कटकट असते, पण आता काय करावं. बोले अब क्या पछतावे, जब तक सास शरीर में तब तक किया न हेत, जब तक सास शरीर में तब तक किया न हेत, अब क्या पछतावे चिड़िया चुग गई खेत. अरे आता पश्चाताप होऊन काय उपयोग आहे. बाशिंग तर बांधलं, आता माघार घेऊन उपयोग नाही, आता माघार घ्यायची नाही, आता उपयोग नाही. पण हतबल झालेले चोखोबार आहे. मनामध्ये विचार केला मी काहीच आणू शकत नाही, माझ्याजवळ काहीच नाही, आणि आता आपण पत्नीला सुद्धा तोंड दाखवू शकत नाही, मग तिच्याकडे जाण्यात उपयोग काय. महाराज चोखोबार गेलेच नाही सोयराबाईकडं, तसेच निघाले. मनामध्ये विचाराला आता एकच पर्याय, जायचंय आपल्याला, पत्नीला तोंडही दाखवायचं नाही, कारण आपण तिला साहित्य आणून देऊ शकत नाही. आता एकच विचार, आनंदे केशवा वाटत से आनंदे केशवा वाटत से आनंदे केशवा वाटत से आनंदे केशवा. न सांगता गेला बहिणीची या गावा, 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 सांगता केला बहिणीची या आनंदे केशवा वाटत से आनंदे केशवा. न सांगता गेला बहिणीची या गावा, आनंदे केशवा वाटत से आनंदे केशवा. वा वा. महाराज एकच पर्याय घेतला चोखोबारायनी, न सांगता गेला बहिणीची या गावा, पण तसं नाही, आनंदे केशवा आळवीत, आनंदानं भगवंताला आळवत, आवडीने. अभंगाकडे जरा लक्ष दिलं तर लक्षात येईल. आनंदे आवडीने, आवडीने भगवंताला आळवत चोखोबाराय निघून गेलेले आहेत. कुठे? त्यांची बहीण आहे बुलढाण्याच्या अलीकडे 50 किलोमीटर वरती मेहुणपुरा नावाचं गाव आहे. त्या मेहुणपुऱ्यामध्ये त्यांची बहीण आहे जिचं नाव आहे निर्मला. त्या निर्मलेकडे चोखोबाराय निघून गेलेले आहेत. महाराज निघून गेले चोखोबाराय. दुपार झाली. नेहमी भजन करून दुपारी जेवणाकरता येणारे चोखोबाराय घरी आलीच नाही. सोयराबाईला चिंता आहे, कुठं गेले असतील माझे पती, कुठं कुठं गेले असतील, नाही का, न पुसता गेले बहिणीची या गावा, पण यांना माहित नाही ना कुठं गेले असतील. विचार केला दुपारी भजनामध्ये जर अडकले असतील तर. आपण भगवंताशी एकरूप होत नाही याचं कारण असं आहे, 2 तासाचं कीर्तन 1 तासात संपलं तर किती बरं होईल. हा आपला दृष्टिकोन आहे. पण महाराज जिथे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय क्षणही जाऊ नये हा विचार करणारे संत आहेत, म्हणून तर त्यांची कामं भगवंत करतोय. आनंदे केशवाळवीत विचार केला, अरे कदाचित दुपारी भजनामध्ये अडकलेले असतील, संध्याकाळी येतील. महाराज संध्याकाळ झाली तरी चोखोबारायचा पत्ताच नाही. आता मात्र सोयराबाई चिंताग्रस्त झाली. कुठे गेले असतील,
कुठं गेले असतील, मला का 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 न सांगता निघून गेले असतील. अहो शेजारी विचारलं, अलीकडे विचारलं, पलीकडे विचारलं, वाडीवरती विचारलं, गावामध्ये विचारलं, कुठं चोखोबारायचा पत्ता नाही. कुठं गेले असतील चोखोबाराय. आता मात्र सोयराबाईला रडायला आलं. मी मेलिनी प्रपंचातली कटकट माझ्या मालकाच्या पाठीमागे लावली, म्हणून तर माझे चोखोबाराय निघून गेले असतील. काय करू आता, काय करू, कुठे गेले असतील चोखोबाराय, काय करू आता. चिंता लागलेली आहे मला चोखोबारायची. रडतायत सोयराबाई, भगवंताचं स्मरण करतायत, रडतायत. पांडुरंगा कुठे गेले असतील चोखोबा. पण एक कर, जिथे कुठे असतील ना तिथे माझा पती सुखरूप ठेव. भगवंताला बस आळवताय तिकडे सोयराबाई, भगवंताला आवळवताय तिकडे. आणि चोखोबाराय आणि बघता बघता महाराज या रडण्यामध्ये 9 दिवस गेले. आणि अचानक एक दिवस सोयराबाईचे 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. आणि आता मात्र त्यांना बाळंत वेदना व्हायला सुरुवात झाली. काय करावं. झोपडीमध्ये एकटे आहेत, जुनाट झोपडी आहे, मोडकं खोपट आहे, चंद्रमौळी खोपटी आहे. आणि त्या चंद्रमौळी खोपटीचं दार वेदना होताना बंद केलं. गडबड 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 लोळायला लागले सोयराबाई. काय होईल आता माझं, कसं होईल आता माझं. या संकटातून कोण वाचवेल मला, माझ्या जवळ कोणीच नाही. प्रसंग बाकाय. पण एक सांगू, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची आई नाही भैया, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप नाही, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची बहीण नाही, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा भाऊ नाही, त्या क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा पती नाही. त्या क्षणी सोयराबाईच्या डोळ्यासमोर त्यांना माहिती होतं, तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या. माहिती होतं या संकटातून सोडवणारा माझ्या पांडुरंगाशिवाय दुसरा कोणीच नाही. अहो त्यानंत यातनेमध्ये, त्या बाळंत यातनेमध्ये सुद्धा या सोयराबाईच्या मुखामध्ये एकच आहे, पांडुरंगा या वेदनेतून मला वाचव. या जगाच्या पाठीवर तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. फक्त मी तुझी आहे आणि तू माझा आहे. मला जीवनामध्ये ही भावना ज्या वेळेला निर्माण होईल ना, मी तुझा आहे आणि तू माझा आहे, ही भावना निर्माण झाली की भगवंत येतोच हो, यावंच लागतं त्याला. ही भावना फक्त निर्माण व्हायला पाहिजे. आम्ही माणसं अशी आहोत, आमचं आयुष्य गेलं याची त्याच्या डोक्यात आणि त्याची याच्या डोक्यात घालून फार कलंदर आहोत माणसं. आयुष्य गेलं बांध कोरण्यामध्ये. पण हरी नाही मुकासी अरे आयुष्य गेलं, आयुष्य गेलं आमचं वाईट जगण्यामध्ये, पण आमच्या मुखामध्ये कधी प्रभू आलाच नाही. एक लक्षात ठेवा, काही नाही ना तुम्हाला करता आलं, फार जप करता नाही आला चालेल, नाही अनुष्ठान करता आली चालेल, नाही तीर्थ करता आली चालेल, नाही तुम्हाला मोठमोठ्या साधना करता आल्या चालेल. एक करा, जिथे असाल ना याची त्याची गरज घेण्यापेक्षा, हिच्या चुगल्या तिला लावून तिच्या चुगल्या हिला लावून घरात भांडणं लावण्यापेक्षा, कावळ्यासारख्या चोची नको तिथं मारण्यापेक्षा, ज्या वेळेला असं वाटेल ना की आता आपल्याला कोणाची तरी जिरवायची, कोणाची जिरवूच नका, स्वतःचीच जिरवण्याच्या मार्गी लागा. ज्यावेळेला असा प्रसंग निर्माण होईल ना त्यावेळेला एक करा, आठवा माझा विठ्ठल किती सुंदर आहे. आठवा, ज्यावेळेला जीवनामध्ये संकट येतील ना, तुम्हाला वाटतं ना तुम्हाला संकटातून बाहेर पडायचंय, त्या संकटातून बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे परमात्मा. कधीतरी अवलोकन करा, कधीतरी अवलोकन करून पहा. आठवा माझा भगवान किती सुंदर आहे, माझ्या भगवंताचे पाय समचरण दृष्टी. काय माझ्या भगवंताचे सुंदर पाय आहेत, सावळे जरी असले तरी सुकुमार सुंदर आहेत. काय माझ्या भगवंताच्या अंगावरचा पितांबर आहे, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला. काय माझ्या भगवंताचा सुंदर पितांबर आहे. आणखीन थोडंसं वरती चला, काय माझ्या भगवंताची कटी आहे, काय माझ्या भगवंताची सुंदर नाजूक कंबर आहे. माझ्या भगवंताच्या बेंबीमध्ये तो सुंदर असा हिरा चमकतोय. कधीतरी मनामध्ये आठवा माझा विठ्ठल किती सुंदर आहे. माझ्या विठ्ठलाच्या छातीवरती भृगु ऋषीने मारलेली ती लात भक्ताचा स्वाभिमान म्हणून माझा विठोबा मिरवतोय. आणखीन जरा वरती चला, काय माझ्या भगवंताच्या गळ्यामध्ये सुंदर कौस्तुभमणी त्यांनी धारण केलेला आहे की त्या कौस्तुभमण्याचं तेज अवघ्या विश्वामध्ये संचारलेलं आहे. आठवा माझ्या भगवंताचे ओठ किती सुंदर आहेत, अगदी डाळिंबीच्या दाण्यासारखे. आठवा माझ्या भगवंताचे दात किती सुंदर आहेत, अगदी मोत्याप्रमाणे चमकतायत. आठवा माझ्या भगवंताचं नाक किती सुंदर आहे. आठवा
माझ्या भगवंताचे गाल किती सुंदर आहे. अगदी त्या पद्मकेशी नावाच्या त्या दासीनं, त्या गणिकेनं स्वतःचं सौंदर्य भगवंताला दाखवण्याकरता मी किती नाजूक आहे हे भगवंताला दाखवण्याकरता भगवंताच्या डाव्या पायाला फक्त बोटाने स्पर्श केला तर भगवंताच्या पायाचा खड्डा आजही आहे. तू किती नाजूक असेल, किती नाजूक असेल. चला आणखीन पुढे. माझ्या भगवंताचे डोळे किती सुंदर आहेत. बघा ना डोळ्या पुढे आणून जरा, कधीतरी आठवा पांडुरंग डोळ्या पुढे. किती सुंदर आहेत माझ्या भगवंताचे डोळे, काय सुंदर आहेत माझ्या भगवंताचे केस, अगदी काळे कुरळे दाट सुंदर. आणि काय सुंदर माझ्या भगवंतानी द्वैतवाद संपवण्याकरता डोक्यावरती शिवलिंग धारण केलेलं आहे आणि त्याच्यावरती सुंदर मुकुट घातलेला आहे. असा सुंदर भगवान आठवा. जीवनातलं किती शिन्म तुम्ही असू द्या, तो शून्य निघून जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, सुंदर ते ध्यान उभे विटे बरी, सुंदर ते ध्यान उभे करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळसी हार तुळसी हार कासे तुळसी हार दादा असं ऐकलं ना आपोआप डोळे भरून येतात. आपोआप काय सुंदर आहे त्या भगवंताचं स्वरूप. सुंदर ते ध्यान उभे विटीवरी. परत आठवतीये सोयराबाई, मनामध्ये विचार येतोय या संकटातून मला जर तारणारा कोण असेल तर तो माझा पांडुरंग आहे, मला सोडवणार आहे. मनामध्ये विचार आला, देवा या जगामध्ये आता तुझ्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही. ही जगाच्या पाठीवरची पहिली आणि शेवटची स्त्री आहे जी बाळंतपणामध्ये जगाच्या बापाला आठवतीये. तिच्या पोटी येणारी पिढी काय सात्विक असेल, काय आनंददायी असेल. या सोयराबाई शांत करणामध्ये पंढरीनाथ विराजमान झालेला आहे. रडू येत आहे, गडबडा 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 लोळतायत. पांडुरंगा वाचाव आता या संकटामधून, या संकटातून बाहेर काढणारा तू आहेस, तू आहेस पांडुरंगा, तू आहेस. रडतायत, अखंड करतायत. पण महाराज हे ज्या वेळेला सोयराबाईचं त्याच्या करता रडणं चाललंय ना त्यावेळेला त्याला मात्र चैन नाही. अहो एका क्षणात त्याला चैन नाही असं ऐकल्याबरोबर महाराज उडी मारली त्यांनी विटेवरून. पण मनात आलं काम बाळणपणाचं आहे, काम बाळणपणाचं आहे. ते पुरुषांनी कसं करावं, नाही शोभणार पुरुषाला. मग त्याकरता स्त्रीच व्हावं लागेल, स्त्रीच व्हावं लागेल. महाराज रुक्मिणी मातेकडे गेला, रुक्मिणी मातेनं माघार घेतली. स्वतःहानीच विचार केला आता माझी परीक्षा मलाच, माझी परीक्षा मलाच. महाराज पितांबर काढला आणि अंगावरती हिरवं लुगडं नेसला भगवान. सुंदर काळे केस, सुंदर कपाळाला कुंकुवाचा तिळा. आणि महाराज ज्या वेळेला भगवान महाराज त्या विटीवरून उतरला एवढं सुंदर रूप घेऊन, आणि ते रूप घेऊन जसा सोयराबाईच्या दारात आला आणि दारावर थाप टाक. वैनी उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी, उघडा दार हाका मारी, वैनी उघडा दार हाका मारी. चकोबाची बहीण झाला सरदार, चकोबाची बहीण झाला सरदार, चकोबाची बहीण झाला सरदार.
चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. महाराज जसे त्या दारावरती आले आणि त्या दारावरती येऊन आवाज दिला, वहिनी दार उघडा, मी आले निर्मला. महाराज जगाच्या बापानं चोखोबाच्या बहिणीचं रूप घेतलं, जिचं नाव आहे निर्मला. निर्मलेच्या रूपामध्ये अहो नटधारी आहे तो, त्याला वाटेल ते रूप घेता येतो, त्याला वाटेल ते सोंग करता येतं. सोंगाड्या आहे तो मोठा, वाटेल ते रूप घेता येतं. त्या निर्मलेच्या रूपामध्ये जसा भगवान आला आणि त्या दारावरती थाप मारली, महाराज त्याही अवस्थेमध्ये थाप मारल्या बरोबर महाराज पळतच सोयराबाई, काळजीपूर्वक ऐका, पळतच सोयराबाई आल्या. या कठीण प्रसंगाला कोणी दार वाजवला असेल? दार उघडलं आणि नजरानजर झाली. महाराज जशी नजरानजर झाली त्या कठीण अवस्थेमध्ये सोयराबाईनं मिठी मारली, निर्मलाबाई बरे झाले बाई, तुम्हा देवाने धाडिले. पती माझे गेले कवन, पती माझे गेले कवन्या गावा, कवन्या गावा, पती माझे गेले कवन्या गावा. कवण्या गावा, पती माझे गेले कवण्या गावा, कवण्या गावा. ए बरे बाई तुम्हा देवाने धाडिले, पती माझे गेले कवन्या गावा, पती माझे गेले कवन्या गावा. झाले देवा तुमा पाहिले, पती माझे गेले कवण्या गावा, पती माझे गेले कवण्या गावा. ज्या क्षणी ऐकलं बरे झाले बाई, तुम्हा धाडिले देवाने, पती माझे गेले कवण्या गावा. मला माहित नाही बाई तुमचा भाऊ कुठे गेला, पण बरं झालं, काय कृपा केली माझ्या पांडुरंगानं, तुम्हालाच धाडलं. बरे झाले बाई, तुम्हा धाडिले देवाने. आता देवानं धाडलं का देवच आला? जाग्यात ना तुम्ही, अहो देवच आला होता ना या निर्मलाबाईच्या रूपामध्ये. महाराज आलिंगन दिलं, एवढं रडू आलं सोयराबाईला, हुंदकाणावर झाला. आणि त्या अनावर हुंदक्यांनी सांगितलं, बाई मला वाटलं होतं आता कोणीच येणार नाही आणि कदाचित मी जगणारही नाही, पण तुम्ही आलात. महाराज अगदी करकचून मिठी मारली सोयराबाईनं निर्मलाबाईला, आणि मिठी मारून इतक्या रडतायत सोयराबाई, इतक्या रडतायत. जिला मिठी मारली ती सामान्य आहे का हो? हा, जिला मिठी मारली ती सामान्य नाही. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत हे सुरवरांची मांदी, उभे जोडून हाता, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत पंचप्राण आरत्या घेऊन देवस्त्रिया येती, भावे ओवाळीती राही रखुमाईचा पती. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, ज्याला ओवाळण्याकरता देवस्त्रिया रोज हजर आहेत, ज्याचं दर्शन घेण्याकरता वाळवंटापासून गर्दी लावली. शुक सनकाधिक नारद तुंबर, भक्तांच्या कुटी कवाडा आडोनी पाहता ती जगजेटी. महाराज ज्याला पाहण्याकरता शुक सनकाधिक सुद्धा रांगेत उभा आहेत, ज्याचं दर्शन घेण्याकरता वाळवंटापासून तिष्ठत भक्त आहेत. हर ज्याच्या दर्शनाकरता या जगाचा देवातिदेव भगवान शंकर त्रिशूळ ढमरू घेऊन ज्याची वाट पाहतोय, तो जगाचा बाप आज सोयराबाईला आलिंगन देतोय. काय भाग्य असेल. एवढे रडतायत भगवान, एवढे रडतायत सोयराबाई, एवढे रडतायत. देव भक्ताचं मिलन आहे महाराज.
एवढे रडतायत. रडता रडता सांगितलं, बहिणी सर्वच साहित्य आहे मजपाशी, चिंता करू नका, सर्व साहित्य माझ्या जवळ आहे, मी तयारी निशीच आले. अहो रिद्धी सिद्धी त्याच्या घरी पाणी भरतायत, त्याला तयारीला काय लागतं? चिंता करू नका वहिनी, मी तयारीनं आले. जगाच्या पाठीवरची हे असं नातं आहे महाराज. कोणतं? जाग्यात ना तुम्ही? हे असं नातं आहे. कोणतं? ननंद आणि भाऊजाई. जगाच्या पाठीवरचं हे असं नातं आहे ज्या नात्याचं कधीच पटत नाही. तुम्हाला पक्के अनुभव आहेत. पहिलं नातं आहे ज्या नात्याचं कधीच पटत नाही, पण महाराज अपवाद ठरला सोयराबाई आणि निर्मलाबाई, की ज्या नात्याकरता जगाच्या बापाला त्या नंदीच्या रूपात बाळंतपण करायला यायला भाग पाडलं. अपवाद आहे. मला आणि रोहिदास भैया मला फार आनंद वाटतो. कदाचित निर्मलाबाई नंतर माझा नंबर आहे. का? माझी वहिनी माझ्या सोबत सावलीसारखी कायम असते. आत्ताही माझ्या बाळाला सांभाळण्याचं काम तिथं ओट्यावरती करते. भगवंताचंच रूप आहे ना ते. का सांगायचंय मला? महाराज जगाच्या पाठीवरचं एकमेव नातं आहे ज्या नात्याचं कधी पटत नाही, पण त्याच नात्याचा आधार घेऊन भगवंत स्त्री रूपामध्ये आज भक्ताची मदत करण्याकरता धावलेला आहे. आणि महाराज त्या अशा अवस्थेमध्ये सोयराबाईचं बाळंतपण त्या ठिकाणी निर्मलाबाई करतायत. ते बाळंतपण यशस्वी झालं आणि यशस्वी बाळंतपणानंतर एका सुंदर पुत्राला जन्म दिलाय सोयराबाईनं. महाराज जसा त्या पुत्राचं मुखकमल पाहिलं निर्मलाबाईनं, महाराज जसं पुत्राचं मुखकमल पाहिलं, रोहिदास बाईया हातामध्ये साखरेची परात घेतली आणि परात घेऊन अख्ख्या मंगळवेड्यामध्ये निर्मलाबाई आनंदानं नाचत सुटली. माझ्या चोखोबासी पुत्र झाला, ओ माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला. वाटिली शर्करा सर्वच यातीसी, वाटिली शर्करा सर्वच वाटिली शर्करा सर्वस्व वाटीसी, वाटिली शर्करा सर्वच माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला, माझ्या चोखोबाची पुत्र झाला. अख्ख्या मंगळवेड्यामध्ये साखरेची परात घेऊन निर्मलाबाई फिरतायत. घ्या ताई, घ्या नानी, घ्या माई, घ्या अक्का, अहो माझ्या चोखोबाला पुत्र झालाय, अहो घ्या साखर, घ्या साखर. वाटेली शर्करा सर्वच यातीसी. साखरे सगळ्यांना साखऱ्या वाटल्या निर्मलाबाईने. आणि नुसत्या साखऱ्या वाटून थांबतील त्या निर्मलाबाई कसल्या. आणि मग मात्र घेऊन या बाळ नानी आले तिला, श्रमतीचा गेला सर्वांगाचा. 13वे दिवशी बाळते पाळना, नावते ठेविले कर्ममेळा. महाराज सुंदर असं बारसं केलं. महाराज बाळाचं बारसं 12व्या का 13व्या दिवशी असतं? 12व्या ना? हां, 12व्या दिवशी मुलाचं बारसं असतं. महाराज त्या 12व्या दिवशी या निर्मलाबाईनं या लेकराचं बारसं केलं. एवढं सुंदर अख्ख्या मंगळवेड्याला जेवण दिलं भैया. अख्ख्या मंगळवेड्याला जेवण. अख्ख्या मंगळवेड्याला जेवण देता देता सांगतायत, अरे माझ्या भावाला मुलगा झालाय, माझ्या भावाला लेक झालाय, आणि आवडीनं भावाचं नाव चोखा मेळा म्हणून मुलाचं नाव ठेवलं कर्ममेळा. नावते ठेविले कर्ममेळा. 13वे दिवशी बाळते पाळना. महाराज एवढी सुंदर आंघोळ सोयराबाईला घातली की त्या आंघोळीनी तिचा बाळंतपणाचा श्रमच निघून गेला. श्रमतीचा गेला सर्वांगाचा, श्रमतीचा गेला सर्वांगाचा, श्रमतीचा गेला सर्वांगाचा, श्रमतीचा गेला सर्वांगाचा. लावणी उठाने नानी आले तिला, श्रमतीचा गेला सर्वांगाचा, श्रमतीचा गेला
लावणी उटणी नाणीले तिला श्रमतीचा गेला सर्वांगाचा श्रम गेला महाराज. एक नाही दोन नाही 1.25 महिना एवढी सेवा जगाच्या बापानं निर्मलेच्या रूपामध्ये त्या भगवंताची आणि त्या सोयराबाईची केली. महाराज बाळाला आंघोळ घालावी, सोयराबाईला आंघोळ घालावी, त्यांची कपडे धुवावीत, त्यांना खाऊ पिऊ घालावं, त्यांना नाऊ घालावं, त्यांची काळजी घ्यावी. सगळ्या प्रकारची कामं 1.25 महिना केली. आणि जसा 1.25 महिना पूर्ण झाला काळजीपूर्वक ऐका, इकडे चोखोबारायच्या लक्षात आलं. कधी? 1.25 महिन्यानी. म्हणली निर्मला काय रे दादा? सांगायला विसरलो. कशाबद्दल? ज्या दिवशी मी तुझ्याकडे आलो त्या दिवशी सोयरेचे 9 महिने भरलेले. मग तिने मला साहित्य आणा म्हणली म्हणून मी तुझ्याकडे निघून आलो. अरे दादा, अरे काय म्हणू तुला, अरे काय बोलू तुला, अरे गड्याच्या जन्माला आला तुला काय कळणार आहे बाईची व्यथा. अरे अशा कठीण प्रसंगामध्ये अरे तिला सोडून आलाच कसा? अरे आल्या मला तरी सांगायचं होतंस. अरे काय केलं असेल तिने? जगली असेल का मेली असेल? अरे तुला का वाटलं नाही मला एका शब्दाने बोलावं, मला सांगावं? अरे मी गेले असते. भजनामध्ये विसरलो, पण आता निघतो. थांब, जाऊ नकोस तसं. मग माझ्याकडे 18 विश्व दारिद्र्य भगवंतानं दिलं. काहीच नाही. बाळंतपण झालं असेल, कसं झालं असेल सोयरेचं माहीत नाही, पण रिकाम्या हाताने जाऊ नको. ही 1-2 घरातून मागून आणलेल्या 2 दशम्या आहेत. एक तुला आणि एक सोयराबाईला. दोघांना 2 दशम्या बांधून देते. त्या 2 दशम्या घे आणि सुखाने जा. काहीच नाही माझ्याकडं. महाराज त्या 2 दशम्या बांधल्या आणि जसे चोखोबारा त्या मेहून पुऱ्याहून निघाले. या बाबाला मोबाईल शिवाय कळलं. मोबाईल शिवाय कळलं. बोवा निघाले, गेले ना सोयराबाईकडं. वहिनी वहिनी वहिनी, मला निघायला हवं. माझ्या मालकाने मला कबूल केलेला आहे. धनी माझे मला भरतील रागे. माझ्या मालकाने मला कबूल केलंय. 1.25 महिना होईपर्यंत नंतर मी ऐकून घेणार नाही. मला निघावं लागेल वहिनी, नाहीतर माझा नवरा मला घरात घ्यायचा नाही. मी येते वहिनी. अहो असं काय करता बाई, थोडा वेळ थांबा. अहो असं काय करता? हा रिवाज आहे. ज्या स्त्रीनं बाळंतपण केलेलं आहे, तुम्ही सगळ्या जणी त्या अनुभवातून गेलाय, ज्या स्त्रीनं बाळंतपण केलेलं आहे तिला तिचा मान द्यावाच लागतो. त्याला काय म्हणतात? बोला की, त्याला काय म्हणतात? जाऊ दे, तुमच्याकडे काय म्हणत असतील ते मला माहित नाही, पण त्याला बाळंत विडा असं काहीतरी म्हटलं जातं. ज्या स्त्रीनं, मग ती मुलीची आई असेल, कोण असेल मला माहित नाही, ज्या स्त्रीनं बाळंतपण केलेलं आहे त्या स्त्रीला तिचा मान द्यावा लागतो बाळंतपणाचा. आज सोयराबाईच्या डोळ्यात पाणी आलं आणि भरल्या डोळ्यानं सोयराबाईंनी सांगितलं, थांबा थांबा बाई शिवते मी चोळी, नलगे वनमाळी बोलत असे, नलगे वनमाळी बोलत. थांबा थांबा बाई शिवते मी चोळी, नलगे वनमाळी बोलत असे, नलगे वनमाळी बोलत असे. क्या बात आहे दादा, याकरता तुम्ही लागता. थांबा थांबा बाई शिवते मी चोळी. हा वहिनी, थोड्या वेळ थांबा निर्मलाबाई, थोड्या वेळ थांबा. रिवाज आहे, मला तुमची ओटी भरावी लागेल. तुम्ही बाळंतपण केलंय माझं, मी तसं तुम्हाला जाऊ देणार नाही. पण आत्ता तर माझ्याजवळ काहीच नाही, फक्त तुमच्या दादाला येऊ द्या. तुमचा दादा आला की लगेच तुम्हाला चोळी देते आणि लगेच तुम्ही तुमचा मान घेऊन जा. मनात म्हणली, तो बाबा यायच्या आत्ता निघायचं मला, तो आला की माझं पितळ उघडच पडते, म्हणून तर आधी निघायचंय मला.
थांबा निर्मलाबाई, ऐका, थांबा. नाही वहिनी, मला निघावं लागेल, निघते मी आता. मला घेतलं ते सगळं गाठोडं आणि जसं निर्मलाबाईनी ते गाठोडं घेतलं आणि पाहिलं त्या कर्ममेळ्याकडे लक्षपूर्वक, ऐका, एवढं रडू आलं त्या निर्मलाबाईला. जगाच्या बापाच्या रूपातली असणारी निर्मलाबाई मला त्या कर्ममेळ्याला घेतलं, चुंबन घेतलं. काय त्या कर्ममेळ्याचं भाग्य असेल, ज्याला पाहण्याकरता देवांच्या रांगा लागतात, मला त्या जगाच्या बापाने या कर्ममेळ्याचं चुंबन घ्यावं, काय भाग्य असेल. आणि त्या कर्ममेळ्याचं चुंबन घेऊन त्या सोयराबाईच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं, वहिनी, मला चोळी नाही दिली ना तरी चालेल, मला नाही ना मान दिला तरी चालेल, वचन द्या. कोणतं? नाही म्हणणार, नाही म्हणणार. खरं वहिनी? होय वहिनी, वचन द्या मला. इथून पुढे ज्या वेळेला माझा दादा भजन करेल ना, ज्या वेळेला माझा दादा आनंदाने भगवंताचं भजन आळवत असेल ना, त्यावेळेला माझ्या दादावरती रागवू नका. रोगियाने वैद्याने याला अवजेडा, नाहीतरी द्वाडा पुसते कोण? अरे त्याच्यामुळे जगाचा बाप विश्वाला कळलाय. एकच करा वहिनी, मला वचन द्या, ज्या वेळेला माझा दादा इथे येईल ना, माझ्या दादाला भजन करताना कधीच अडवू नका, तोच माझा मान असेल. मी आहे ना, काही कमी पडलं मी आहे ना, फक्त माझ्या दादाला भजन करताना अडवू नका वहिनी. आणि माझ्या कर्ममेळ्याला सांभाळा. मी निघाले आणि सगळ्या सोयराबाई एवढ्या रडतात, नका ना जाऊ निर्मलाबाई, ऐका ना निर्मलाबाई, नका ना जाऊ. अहो जगाचा बाप होता, वेड लावलेलं त्याने, हो, नका ना जाऊ. एवढं सगळं केलं तुम्ही माझं, नका ना जाऊ. हात जोडतायत सोयराबाई, पाया पडतायत निर्मलेच्या. निर्मला ऐकायला तयार नाही, त्या कर्ममेळ्याला पायावर घालतायत, ऐकायला तयार नाही निर्मला. आणि महाराज जशा बाहेर आल्या, अख्खी वस्ती या निर्मलाबाईला निरोप देण्याकरता बायका दारामध्ये खोपट्याच्या जमलेल्या आहेत, प्रत्येकीच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. मला निघालीये सर्वासी पुसोनी गेला तो सावळा, सर्वासी पुसोनी गेला तो सावळा, सर्वासी पुसोनी गेला तो सावळा, सर्वासी पुसोनी गेला आला चोखा मेरा घरा लागे, आला चोखा मेरा घरा लागी, सर्वाशी पुसोनी गेला तो सावळा, सर्वाशी पुसोनी गेला तो सावळा. सर्वासी पुसोनी गेला तो सावळा, आला चोखा मेळा घरा लागी. मला इकडून चोखोबार आहे, अर्थात त्यांची बहीण निर्मलाबाई एका रस्त्यानं गेली आणि दुसऱ्या रस्त्याने चोखोबाऱ्या दारात आली. बघा विचार करून, वेळ तर संपली. मला आधीच सांगितलं होतं दशरथ दादांनी त्या 11ला कीर्तन संपवायचे. आता काय करू, गहन प्रश्न आहे. ज्या वेळेला संपवणार, जाऊ दे मी आता. ज्या वेळेला मला आले चुकोबरे तिकडून निर्मलाबाई इकडून गेलेल्या, विचार करा, 1.25 महिना बायकोची डिलेव्हरी जवळ आलेली आहे आणि असं ऐकल्याबरोबर जो नवरा निघून गेला आणि तो नवरा 1.25 महिन्यांनी बायकोचं बाळणपण झाल्यावर परत आला, ती बायको सत्कार करील का? तुमचं मत काय? आता मी नाही सांगत, ते तुमचं तुम्ही ठरवा. 1.25 महिन्यांनी तो नवरा आला, ती बायको सत्कार नाही करू शकत महाराज. ते तुम्ही घरी जाऊन विचार करा. बघा, ज्या वेळेला चोखोबा राहायला येताना सोयराबाईंनी पाहिलं नितीन दादा, डोळेच भरून आले. का? बाळणपणात त्यांनी साथ केली का नाही माहिती नव्हतं, पण निर्मलाबाईंनी दिलेला शब्द खरा ठरला होता.
तिचा पती दारात आला होता. नुसतं चोखोबारायला पाहिलं, पळतच सुटल्या 6 महिन्याची ओली बाळंती नसणारी सोयराबाई आणि महाराज जवळ गेल्या आणि चोखोबारायच्या हातामध्ये ते लेकरू दिलं आणि सांगितलं, महास्वामी हा आपला लेख कर्ममेळा. हातात दिला आणि हातात दिल्या बरोबर विचारलं, बाई भेटल्या का? कोणत्या बाई? निर्मलाबाई. किती बहिणी आहेत तुम्हाला? एकच. मग तुम्हाला दिसल्या नाही म्हणजे? कोणत्या रस्त्याने आला? म्हणले मी सोलापूर रोडने आलो. हो मग निर्मलाबाई त्याच रस्त्याने गेल्या, तुम्हाला कशा दिसल्या नाहीत? म्हणले सोयरे कदाचित बाळणपणात तुला वेड लागलं. कसं काय? अगं सोयरे, ज्या निर्मलाबाईची ती गोष्ट काढतीये, जी निर्मलाबाई या रस्त्यानं गेली असं म्हणतीये, हे कसं शक्य आहे? अहो काय सांगू तुम्हाला, ज्या निर्मलाताईंची मी तुम्हाला विचारणा करते, त्या निर्मलाताई 6 महिना माझं बाळणपण करायला होत्या. काय काहीतरीच काय बोलते? अगं निर्मलाताई 6 महिने तुझं बाळणपण करायला होती, मग मी कोणाच्या घरी होतो 6 महिना? काहीतरीच बोलू नका. 6 महिना निर्मलाबाई इथं होत्या. तुम्ही काहीतरी सांगू नका. 6 महिना मी निर्मलेच्या घरी होतो. दोघांचा वाद सुरू झाला. त्या क्षणी सांगितलं सोयराबाईंनी, थांबा, मला विचारू नका. अजून खोपटाच्या बाहेर बायका उभ्या होत्या. त्या बायकांना विचारा. जसे चोखोबाराय गेले त्या बायकांना विचारलं, ही म्हणते निर्मला. ऐक महाराज, जसं त्या बायकांनी ऐकलंय का म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं. चोखा, काय तुझ्या बहिणीने तुझ्या लेकराचा थाट केला सांगू तुला. अख्ख्या मंगळवेड्याला तुझ्या बहिणीने गाव जेवण दिलं. चोखा, अरे एवढं मोठं बारसं केलं तुझ्या या बहिणीनं निर्मलेनं. अरे काय एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. 6 महिना अरे तुझ्या बायकोचं बाळणपण तुझ्या या निर्मलेनं केलंय, बहिणीनं केलंय. महाराज गपकन चोखोबाराय खाली बसले. अरे ही अख्खी लोक म्हणतात की तुझी बहीण 6 महिना इथं होती आणि मी 6 महिना माझ्या बहिणीच्या घरी होतो. डोळे भरून आले. मला त्या क्षणी गुडघ्यात मान घातलेले चोखोबाराय ताडकन उठून उभा राहिले आणि काय केलं माहिती रोहिदास भैया? सोयराबाईच्या पुढे गेले. खडखडून रडायला आलं. त्या सोयराबाईच्या पुढे गेले, नेत्र भरून आले. माझ्या अंगावरती रोमांच उभा राहिला आणि स्फुंदून रडायला लागले. या सोयराबाईच्या पुढे जाऊन हात जोडले आणि धन्य तुझी भेट, धन्य तुझे भाग्य, भेट झाली. 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 कैसे बाई येथे आले पांडुरंग, कैसे बाई येथे आले पांडुरंग. धन्य तुझे भाग्य, भेट झाली. 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 क्या बात आहे. धन्य तुझे भाग्य भेटी झाली. कैचे बाई आले येथे पांडुरंग. अगं जगाच्या बापाला 6 महिना माझ्या पांडुरंगानं तुझी बाळणपणाची कपडे धुतली. माझ्या जगाच्या बापानं माझ्या लेकराला 6 महिना नाव घातलं. माझ्या जगाच्या बापानं माझ्या पत्नीला 6 महिना नाव घातलं. माझ्या जगाच्या बापानं एवढं निंद काम माझ्या बायकोचं बाळणपण केलं. मी धन्य आहे नवल नाही. सोयरे तू धन्य आहेस. धन्य तुझे भाग्य, कैची भेटी झाली. धन्य मी नाही सोयरे, धन्य तू आहेस.
माझा जगाचा बाप. अगं माझ्या करता नाही, तुझ्या प्रेमा करता, तुझ्या भक्ती करता, तुझ्या आवडी करता, तुझ्या भावा करता जगाचा बाप. जे काम हीन काम जगात कुणी करत नाही ते हीन काम, बाळणपणासारखं हीन काम जगाच्या बापानं केलं. कशा करता? आवडी करता. कशा करता? भावा करता. म्हण फक्त एक करा, आवडीनं त्याचं नाव घ्या. त्याचं नाव घेतल्याचा परिणाम तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली सगळी चिंता त्यालाच. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा, जाणत असे सकळ जीवांचा. करीतो सांभाळ तुझं मोकलील, ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे. कौतुक तूपा हे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरी कृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्या नाही मागुता जन्म घेणे. खूप मोठा अभंग आहे. एकाच दृष्टांत करता अख्खं कीर्तन संपलं आणि आता वेळही शिल्लक नाही. त्याच्यामुळे 2 मिनिटाकरता सगळ्यांनी हाताने टाळी, मुखाने नाम, आनंदानं त्या भगवंताचं, आवडीनं आणि भावानं त्या भगवंताचं भजन करूया. विठोबा दारू घडवैया तर दारू घडवैये, दारू घडवैया तर दारू घडवैया तर दारू घडवैया, दारू घडवैया तर दारू घडवैया तर दारू घडवैया, 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 दारू घडवैया, दारू घडवैया तर दारू भवानी दारू घडवैये, कोल्हापूर लक्ष्मी दारू घडवैये, माहूरगड रेणुके वाणीचे सप्तशृंगी दारू घडवैये, माहूरगड रेणुके गोव्याचे शांतादुर्गे, मंडरचे काळूबाई, शिवरीचे यमाई, कन्नड लक्ष्मी, पाताळ लक्ष्मी, चतुर्भुज लक्ष्मी, कडक लक्ष्मी, शिवनेरी शिवाई, आशाई माते, समुद्र लक्ष्मी, पंढरी निवासी, दारू घडवैया तर दारू कृष्ण बागी माऊलीचा हो, कृष्णबाई माऊलीचा हो, चंद्र सूर्य दोनियाचा पोत पाजणी नाव, ज्ञान वैराग्य याचा फुलवरा बांधिला, गालोनी सिंहासन वरती कटस्थापिला हो, बोला 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 बोला
काय झालं भैया 2 वर्षांनी सगळं फार अवघड झाले हो, पण तरी सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तोडकी मोडकी सेवा आपणासमोर काशाई मातेच्या चरणी समर्पित करते. चुकला असेल, बुद्धीचे दोष योग्य असेल, माझ्या बाबांचे आशीर्वाद आज या कार्यक्रमाकरता माझ्या समवेत माझा दादा, माझी बहिणी दोघही जण आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देते. आपण सर्वांचं ऋण व्यक्त करते, ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते, आमचे आदरणीय जगण्णांना दशरथ दादा यांचंही ऋण व्यक्त करते. रोहिदास भैया तुम्हालाही, गोकुळाबा, उत्तम बाबा, संतोष दादा, संकेत दादा, नितीन दादा खूप ऋण आहेत. तुमच्या सगळ्यांच्या ऋणातून विनीकरी बाबा सगळ्यांना धन्यवाद देते. आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिले पुरे वेणी मागोडे उत्तर अपराध नाही उच्चारिला क्षमा अपराध म्हणे जाणे क्षमा